पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, भाजपचे रामकृष्ण खलाने यांची मागणी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, धुळे, शिरपूर, साक्री या 4ही तालुक्यात गेल्या शनिवार ते मंगळवारपर्यंत अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग यांच्यासह कापूस तसेच भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या तयार काढणीला आलेला शेतीमाल मातीमोल झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तरी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे सरसकट पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग यांना सूचना करावी व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीचा धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। उपसंपादक अशोक गिरासे। गेल्या 2 महिन्यापासून आपल्या धुळे जिल्ह्यात विशेष करून धुळे तालुक्यात, शिंदखेडा तालुक्यात, साक्री, पिंपळनेर या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होतोय आणि न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, गुराढोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्यामुळे हातची पिकं, शेतकऱ्यांची हातची पिकं हे गेलेली आहेत। शेतकऱ्यांना त्या डोळ्यात आसू आहेत आणि शेतकऱ्यांच्या त्या दुःखाकडे बघू वाटत नाही इतकं नुकसान या अतिवृष्टीमुळे, पावसामुळे झालेलं आहे। ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावे, ज्यांचे गुरंढोरं वाहून गेले, ज्यांचे घरं पडलेत अति पावसामुळे, त्या सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावळ काल धुळे येथे आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना केली। त्यांनी तशा सूचना प्रशासनाला, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि तसं पालकमंत्र्यांनी एक सूचनापत्र आमच्याकडे दिलं होतं। ते पत्र घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटून विनंती केली आहे की आपण त्वरित प्रशासनाला, तसेच तलाठी, तहसीलदार, सर्कल, कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्यास सांगावे, कारण अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत। शेतकरी त्या कृषी विभागाला आणि महसूल, तलाठी, सर्कल यांना विनंती करतात की आपण प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे, मात्र अजूनही ते फील्डवर पोचत नाही। फील्डवर त्यांनी त्वरित जावं अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी यांना केलेली आहे आणि प्रशासनाने अलर्ट राहावं अशा बाबतीत पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी। गुराढोरांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी, ज्यांची घरं पडझड झाली त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आज आमच्यासोबत आलेले शेतकरी संघटना, शरद जोशी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती प्रशासनाला करत आहोत, त्यांनी त्वरित दखल घ्यावी ही विनंती। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।